माझं नाव सुरेश दुबाळे आहे. मी नाना गाडेगाव, जिल्हा नांदेड इथे 1ली ते 5वी पर्यंत गावाच्या शाळेत शिकलेलो आहे. 7वीला विष्णुपुरीला अपंग विद्यालयामध्ये होतो. 7वी 8वी 10वीला डोंगरखेडा निवासी आश्रम विद्यालय हिंगोली जिल्ह्यामध्ये होतं. 11वीला इथं शिवाजी हायस्कूलला कंधारचे आलो. इथं 12वीला कंधारच्या शाळेत आहो. मग 12वीला बोर्डाची परीक्षा आता चालू आहे. परीक्षा तणाव वाटते का? काहीच नाही सर, अडचण कुठं काही सवलत वगैरे आहे परीक्षा घेतल्या का? नाही सर. वेळेची थोडी घेतली. इतर मुलांना काय संदेश देणार तुम्ही? त्या मुलांना एवढंच सांगणार की हाताने नसून पायाने दैवत आहे. हात असलेले सर आता सर सांगता सगळे सर म्हणजे असं मुख्याध्यापक सर सांगलेले आहेत. काही विद्यार्थी हाताला प्लास्टर बांधून येत आहे लाईटल द्या, तरी पण सर म्हणले तुला हात नसून तू इतका हे केला. परीक्षा केंद्रावर काही तुम्हाला काही तकलीफ काय कुरुडे सचिव शिवाजी सुरेश कंधार माजी आमदार आलं की आमच्या कंधारच्या शिवाजी कॉलेजच्या केंद्रावर 12वीची परीक्षा देणारा एक अपंग विद्यार्थी आहे आणि तो दोन्ही हाताने अपंग आहे म्हणून पायाने लिखाण करीत आहे. तो आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे. तो त्याची पुढील शिक्षणाची सगळी जबाबदारी संस्थेने स्वीकारलेली आहे, घेतलेली आहे असं अध्यक्षांनी जाहीर केलं आहे. तेव्हा त्याला माझा पाठिंबा आहे. बिलकुल योग्य केलेलं आहे ते. पण हा विद्यार्थी असा आहे की अपंगाला सवलत मिळते काही, त्याला सवलतसुद्धा माहिती नाही. मला मी तुमच्या टाईममध्ये लिहून देईल अशा प्रकारची हिंमत त्यांनी दाखवली. जय आश्चर्यनाथ कुरुडे. मी प्राध्यापक वैजनाथ कुरुडे श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे सन्मान्य सदस्य आहे. या आमच्या शिवाजी कॉलेजमध्ये 12वीचं सेंटर चालू आहे आणि या ठिकाणी 12वीच्या कला विभागामध्ये सूरज उबाळे नावाचा एक विद्यार्थी अपंग परीक्षा देत आहे. आम्हाला कळालं. अपंग दोन्ही हात त्याला नाही आहेत, फक्त पाय आहेत. पायानंच तो मोबाईल हाताळतो, पायानंच तो अभ्यास करतो, पायानंच तो लिखाण करतो. हे पाहिल्यानंतर आम्ही अचंबित झालो. आज आपण चांगले हात असताना सुद्धा हात बांधून खोटं नाटक करून दुसऱ्या माणसाला लेखणी घेऊन पेपर सोडवणारे आम्ही बघितलेले आहेत, आम्ही ऐकलेले आहेत आणि वस्तुस्थिती आहे. अशा खोट्या वागणाऱ्या जिंदगी जगणाऱ्या लोकांच्या काळामध्ये अपंग माणूस इतक्या प्रामाणिकपणाने लिहितो, कुठलाही अधिकचा वेळ न मागता लिहितो. याचा कर्ग अशा माणसांना कशा प्रकारे देणगी देतो हे यावरूनच आपल्याला सिद्ध होतं. अशा प्रकारचं लिखाण या इतक्या स्पीडने तो करतो आणि बोर्डाने त्याला अशा अपंगांना सवलती दिलेल्या आहेत, परंतु त्यांनी कुठलीही सवलतीचं पत्र आणलेलं नव्हतं. तरीसुद्धा आमच्या इथल्या प्राचार्य जोगदंड साहेबांनी बोर्डाची परवानगी घेऊन त्यांना सवलत देण्याचं जाहीर केलं. इतरही मन करतो. त्याचबरोबर परवा सकाळी पुरुषोत्तम धोंडगे संस्थेचे अध्यक्ष यांनी भेट दिली आणि या मुलाचं कौतुक केलं आणि त्याला पुढील शिक्षणासाठी पूर्ण खर्चाचं त्यांनी अभिवचन दिलं. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं त्यांचंही आभार व्यक्त करतो आहे. अभिनंदन अभिनंदन. आनंदीप मराठी चॅनल नेटवर्कला लाईक करा व सबस्क्रिप्शन करा. धन्यवाद.